ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात लवकरच मराठा आणि ओबीसी नेत्यांची ऐक्य परिषद होणार आहे। मराठा ओबीसी वाद मिटवण्याकरता या ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। मराठा नेते रमेश केरे पाटील यांनी ही माहिती दिली आहे। तर या संदर्भात मराठा नेते रमेश केरे पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। तर आपल्यासोबत रमेश केरे पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मराठा आंदोलक म्हणून काय सांगाल? तुमचेच मराठा आंदोलक आता थेट मंत्र्यांना गाठतायत, त्यांना म्हणतात तुम्ही आमची फसवणूक केली। फसवणूक झाली की तुमची? हे बघा, फसवणूक झाली आहे का तर नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू का, त्या जी आरमध्ये काय आहे का ज्या कुणबी बांधवांच्या नोंदी आहेत अशाच बांधवांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि आज आपण बघा, या महाराष्ट्रात या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि या उपसमितीचे अध्यक्ष आपले हे राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः सांगताय की त्या जी आरच्या माध्यमातून ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला या ठिकाणी धक्का लागलेला नाही आहे। आणि आज बघा तुम्ही, आज बीड या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांच्या या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा निघतोय। नक्कीच तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढा, मोर्चा काढण्यास तुम्हाला अधिकार आहे, त्याला आमचा विरोध नाही। पण मला एक सांगा, जर ते जी आरच्या माध्यमातून जर ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला या ठिकाणी धक्का लागत नाही तर मराठा ओबीसी वाद लावण्याचे या ठिकाणी छगन भुजबळ असतील, हके असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे जे नेते विनाकारण जाणून बुजून दोन समाजामध्ये वाद या ठिकाणी तयार करत आहे, याचा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या छगन भुजबळचा या ठिकाणी निषेध करतो। आणि ओबीसी बांधवांच्या ज्या संघटना आहेत, मराठा बांधवांच्या ज्या संघटना आहे, या सर्वांना मिळून या महाराष्ट्रात आम्ही लवकरच दीपावलीनंतर मराठा ओबीसी ऐक्य परिषद या ठिकाणी बोलून गोविंदाने येणाऱ्या काळात मराठा आणि ओबीसी समाजाने नांदावं, यासाठी आम्ही त्या ओबीसी परिषदेचं आयोजन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये जो काय वाद निर्माण झाला आहे तो वाद मिटावा यासाठी मराठा आणि ओबीसी ऐक्य परिषद जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली जाणार आहे। तर दुसरीकडे जे मराठा नेते असतील किंवा ओबीसी नेते असतील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये आणि आपल्या कुठंतरी तोंडाला आवर घालावा, म्हणजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, अशी भूमिका आणि अशी भावना रमेश केरे पाटील यांनी व्यक्त केली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।